रिस्क असल्या कारणामुळे लोक इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरतात. परंतु याच्या व्यतिरिक्त गणेशजी अशी काही कारणं आहेत का की लोक त्याच्यातून शेअर मार्केटमधून किंवा इक्विटी मार्केटमधून आपली संपत्ती निर्माण करू शकले नाहीत किंवा असे पैसा वाढवू शकले नाहीत? बरोबर आहे. इक्विटी मार्केट म्हणा किंवा स्टॉक मार्केट म्हणा, यामध्ये संपत्ती निर्माण का होऊ शकली नाही असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्यासाठी एकच उत्तर आहे की एक तर तुमचं प्लॅनिंग नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला जी गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंटचा जो रोड मॅप पाहिजे आहे तो तुमचा क्लिअर नाही आहे. बघा, शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही मार्केटकडे बघत असाल आणि कमी कालावधीत किंवा शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला लखपती किंवा करोडपती व्हायचा असेल तर तो कदाचित चुकीचा समज असू शकतो. त्याच्यामुळं हे कारण आहे की लोक मार्केटमध्ये म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये संपत्ती निर्माण करू शकले नाही. कारण कसं आहे ना, ज्याला आपण लालच म्हणतो, ही खूप वाईट गोष्ट आहे. बघा ना, जेव्हा मार्केट खाली पडतं ती संधी असते तेव्हा ती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते, परंतु लोक घाबरतात का, तर तुमच्या पैशाची व्हॅल्युएशन कमी झालेली आहे आणि तिथून लोक बाहेर पडतात आणि मग म्हणतात की आमचा इक्विटी मार्केटमध्ये लॉस झाला. बघा, जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडलेलं आहे ते मार्केट तिथून पुढे हे वाढलेलंच आहे. मग तो हर्षद मेहताचा स्कॅम असो किंवा आता रिसेंटली आपण हेही बघितलं असेल, लॉकडाऊनचा कोरोनाचा जो कालावधी होता त्यावेळेस हे मार्केट खाली पडलं होतं, पण तिथून मार्केट पुन्हा वाढलं. कोणालाही वाटलं नव्हतं की मार्केट इतकं वर जाईल म्हणून, बरोबर. तर ह्या ज्या काही अशा गोष्टी असतात त्या आपण ओळखायला पाहिजे. बेसिकली आपण काय करतो, इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण टिप्सवरती काम करतो. माझ्या एखाद्या मित्राने सांगितले XYZ शेअर्स घे, मी ते शेअर्स घेतो, पण त्या शेअर्सची बॅलन्स शीट काय आहे, पीई रेशियो काय आहे, डेटा अनालिसिस काय आहे, टेक्निकल अनालिसिस काय, ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार केलेला नसतो. बरं, तो शेअर्सची टिप्स आपल्याला अशा वेळेस येते ज्यावेळेस तो शेअर्स विकायचा असतो आणि त्यावेळेस आपण खरेदी करतो आणि म्हणतो की यार माझा लॉस झाला. थोडक्यात, जेव्हा मार्केट खाली असेल आणि जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही टॉपअप करा किंवा इन्व्हेस्ट करा. आपण अगदी याच्या विरोधात करतो. त्याच्यामुळे हे कारण आहे की मार्केटमध्ये लोक आपली वेल्थ क्रिएट करू शकत नाही. परंतु त्याच्या यात एक महत्त्वाचं कारण, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की जी लालच हे कारण आहे ज्याच्यामुळं तुमची संपत्ती तुम्ही निर्माण करू शकत नाही. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं, लालच म्हणजे काय, कमी कालावधीत तुम्हाला जास्त प्रॉफिट पाहिजे आहे. तर हे प्रत्येक वेळेस शक्य होईल अशी गोष्ट नाही आहे. आणि इव्हन तुम्ही मार्केटचा जर मागचा डेटा जरी बघितलेला आहे तर मॅक्झिमम जे प्रॉफिट झालेलं आहे लॉंग टर्ममध्ये झालेलं आहे. शॉर्ट टर्ममध्ये मे बी काही लोकांना झालंय असेल, काही अपवादात्मक केसेस आहेत, परंतु लॉंग टर्म एक तर तुमचं प्लॅनिंग पाहिजे प्रॉपर, दुसरी गोष्ट तुमची गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट पाहिजे, आणि तिसरी गोष्ट जसं लालच नसावा, आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे संयम असायला हवा. ह्या गोष्टी असतील तरच तुम्ही इक्विटी मार्केट म्हणा किंवा स्टॉक मार्केट म्हणा यामध्ये तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, दिवाळीला बघा सेल लागलेला असतो, बरोबर आहे. जी 1000 रुपयाची वस्तू असते ती अगदी तुम्हाला 500 रुपयाला किंवा 300 रुपयाला भेटत असते. अशा वेळेस आपण काय करतो, गरज नसेल तरी एकच्या ऐवजी आपण 2 घेतो वस्तू, बरोबर आहे का, तर स्वस्त आहे. त्याच पद्धतीने जेव्हा मार्केट खाली असतं तर त्यावेळेस तिथे एक्झॅक्टली सेल लागलेला असतो. तर अशा वेळेस तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही खरेदी करायला पाहिजे. पण आपले लोक या उलट कार्यक्रम करतात. ते काय करतात, मार्केट खाली आलं, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झाली आहे तर ते एक्झिट करतात आणि म्हणतात की मार्केट बरोबर नाही, मार्केटने आम्हाला संपत्ती निर्माण करू दिली नाही. खरं म्हणजे तुम्हाला मार्केटने संधी दिली होती संपत्ती निर्माण करायची, परंतु आपण घाबरलो आणि बाहेर पडलो म्हणून संपत्ती निर्माण होते.